नमस्कार. शिवशरणात श्री स्वामी समर्थ. मी नेहा तेजस जंगम तुमचं पुन्हा एकदा वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते. आजही आम्ही नवीन समस्या घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. आजही नवीन मार्गदर्शन घेऊन काका उपस्थित आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की ईशान्य कोपऱ्यामध्ये जर देवघर पाहिजे तर त्या ठिकाणी त्यांचा दरवाजा होता. तर त्यांच्या ह्या समस्येवर काकांनी योग्य सल्ला दिलेला आहे. अशीच व्हिडिओ आपल्या एका प्रेक्षकांनी बघून त्यांची समस्या आमच्यापर्यंत आणली आहे. त्यांची अशी समस्या आहे काका, वायव्य दिशेमध्ये त्यांचा मुख्य प्रवेशद्वार घराचा आहे, तर ते त्यांच्यासाठी योग्य आहे, फायदेशीर आहे की नाही, यावर तुम्ही आज मार्गदर्शन द्या. सप्रेम शिवशरणात श्री स्वामी समर्थ. बघा, प्रत्येक वास्तूमध्ये दरवाजे कुठे असावेत त्याला काही नियम आहेत. त्याला म्हणतात द्वारमान. ते द्वार दरवाजे कुठे असायला पाहिजे, तर प्रत्येक दिशेमध्ये कुठे दरवाजा तुम्ही करू शकता, पण त्याला एक नियम असा आहे की प्रत्येक दिशेचे काही भाग केलेले आहेत. 8 भाग, 8 भाग, 9 भाग, 10 भाग केलेले असतात. कुठली वस्तू काय पद्धतीत बांधायची त्याप्रमाणे, म्हणजे मोठी इमारती असतील तर त्यासाठी वेगळं द्वारमान आहे. तसं प्रत्येक वास्तूच्या 4थ्या कप्प्यामध्ये दरवाजा पाहिजे. अच्छा. आता जर त्यांचा दरवाजा वायव्य दिशेमध्ये आहे म्हणजेच तो 4थ्या कप्प्यात येत नाही. मुळात म्हणजे कोपऱ्यातले दरवाजे चालत नाही. निषिद्ध मानलेल्या वास्तुशास्त्राने कोपऱ्यात कोणामध्ये असलेला दरवाजा हा निषिद्ध मानलेला आहे. आपण वायव्य म्हणा, आपण ईशान्येमध्ये एकदम एक्झॅक्टली करू नये. कोपऱ्यातले दरवाजे हानिकारक. 4थ्या कप्प्यात म्हणजे उलट स्वस्तिक, म्हणजे मधून जर रेष मारली, आपण स्वस्तिक असं काढतो, तर उलट्या स्वस्तिक प्रमाणे दरवाजे असावेत. म्हणजे आपण आतमध्ये वास्तूमध्ये उभं राहिल्यानंतर डाव्या हाताला प्रत्येक दरवाजा यायला पाहिजे, हा एक नियम. दुसरा नेमके की नाहीतर वास्तूच्या त्या दिशेच्या 4थ्या कप्प्यात दरवाजा यायला पाहिजे. पण आजकाल बिल्डिंग मध्ये, फ्लॅट सिस्टीम मध्ये कोणाच्या मध्ये दरवाजे असत नाही. मग दरवाजे म्हणले की ते 2 पटलांचे असावे, 1 पटलाचा असावा, त्याला पुन्हा महत्व येतो. त्या 2 पटलांना नावं काय, त्याला एका पटलाला मातृका देव, मातृपट म्हणतात, पितृपट, हे ते नाव आहेत त्याला. ते आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेणारच होते द्वारमानाचं. पण ज्यांचा प्रेक्षकांचा प्रश्न आहे की आमचं वायव्यमध्येच आहे, म्हणजे ते काय कोपऱ्यामध्ये गेला तसा तो दोषकार राहतो, इथलं काय नेमके त्रासदायक होऊ शकतं. तर तिथे एकतर मुळात म्हणजे ऊर्जेचा विचार केला तर तिथे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह 2 एनर्जीज आहेत तिथे. तो एक प्रकार राहतो. आणि वायव्य दिशा ही खोली कुठली आपली, वायव्य दिशा काय सांगितलेलं आपण, पाहुण्यांची खोली. पाहुणे जाणं येणं आणि आउटलेट, हे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा राबता कसा असेल हे वायव्यमधनं ठरलं जातं. वायव्यमध्ये दरवाजे करावे त्याबद्दल दुमत नाही, पण एकदम कोपऱ्यात नको आहे. वायव्य भागामध्ये करावे, पण ते मेजरमेंट घेऊन ते द्वारमान काढून तिथं केलेच चांगलं असतं. पण एखाद्याचं कोपऱ्यातच झालंय तर त्याला थोडा त्रासदायक होऊ शकतात. हा त्रास कोणाचा होऊ शकेल, गेस्ट म्हणजे पाहुणे. मग ते नातेवाईक असतील, पाहुणे असतील. मग असे त्रास का होतात की आपल्याकडेच पाहुणे येणार, आपलंच खाणार, गोड बोलणार, बाहेर गेल्यानंतर म्हणणार अरे काय त्यांच्याकडे गेलो पण काय नीट पाहुणचार आमचा झाला म्हणजे आपली बाहेर गेलं आपलीच बदनामी, असं ते थोडासा आहे. तर ह्याच्यावरच आणखीन काही आपण व्हिडिओ ज्या वेळेला मी एक्सटेन्शन आणि कट्स ह्याच्यावर आपण जे चालू करतो सिरीज, त्यामध्ये आपण त्यांना ते देणार आहोत आणि त्यामध्ये एकदम माहिती मिळेल. म्हणून वायव्यातला दरवाजा हा थोडासा त्रासदायक ठरतो. तर त्याच्यावर काही रेमेडीज करावे लागतात. काही रेमेडीज केल्याने तुम्हाला तिथे, आधी साधी रेमेडी पटकन सांगतो. वायव्यमधला काही दोष असल्यास एका बाउलमध्ये पाणी घेऊन 2 चमचे गाईचं तूप टाकून जर वायव्यमध्ये कोपऱ्यात ठेवलं तरी वायव्यातला दोष कमी होतो. हा साधा इन शॉर्ट सांगितलं. काही ज्या वेळेला काही ह्याचे येतील रेमेडीजच्या ह्याच्यामध्ये आपण जाऊ तेव्हा मी प्रत्येक दिशेमधल्या थोडक्यात एखादी रेमेडीज देत जाईल. ठीक आहे. म्हणजे वायव्य त्या मुख्य द्वाराला थोडासा फायदेशीर नाही. काकांनी दिलेली रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजून काही मोठी समस्या असेल तर ती कळवा. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया काका. काही ठिकाणी लोक जे प्लॉट्स घ्यायला जातात, जागा खरेदी करायला जातात, ज्यांना घर बांधायचे, तर तिकडे असं असतं की व्याघ्रमुखी आणि गोमुखी. मग ह्यातला नेमका फरक काय आहे, ते कसं काय फायदेशीर ठरेल त्यांना?
फार महत्वाचा प्रश्न आहे हा. गोमुखी आणि व्याघ्रमुखी ह्याच्यामध्ये बराचसा गैरसमज आहे. अच्छा. आणि हा अति महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही गावामध्ये एखाद्या किंवा कुठे गेलात आणि जर एखादा प्लॉट घेत असाल तर तिथला एजंट म्हणा किंवा तिथला मध्यस्थी मधला किंवा तो नातेवाईक म्हणतो की आमचा प्लॉट ना गोमुखी आहे, 1 लाख रुपये तुम्हाला जास्त द्यावे लागतील. तर दुसरा म्हणतो हा जरा व्याघ्रमुखी आहे, 1 लाख कमी करते. म्हणजे 1 लाखाचा फरक जवळजवळ ते लोक करतात, म्हणजे कमी जास्त ह्याचे करतात. गोमुखी एवढा चांगला आहे का किंवा व्याघ्रमुखी एवढा वाईट आहे का? आणि इथे एक बाजू समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. नेमकं गोमुखी म्हणजे काय आणि व्याघ्रमुखी काय हे समजून नेमकं फरक काय. त्याचा फरक असा आहे की गोमुखी म्हणजे समोरची भाग आहे तो निमुळता असतो आणि मागे मोठा होत जातो. आणि व्याघ्रमुखी काय तर पुढे मोठं साईज असते आणि मागे कमी कमी अरुंद होत जाते. म्हणजे असं जबड्यासारखं तोंड होतं त्याचं, तर त्याला म्हणतात हे व्याघ्रमुखी. आता इथे जर विचार केलाच नाही तर काय होतं, वास्तुशास्त्र पहिलं काय सांगतं की तुमची वास्तू कशी असायला पाहिजे, तर ती चौरस की आयताकृती असायला पाहिजे. जर एक चौरस आखला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असा आकार तयार केला तर कुठल्या तरी दिशा कट झालेली आहे आणि कुठेतरी वाढ झालेली आहे. म्हणजे व्याघ्रमुखीमध्ये काय होतंय तर मागच्या दिशा कट झालेल्या आहेत, गोमुखीमध्ये पुढच्या दिशा कट झाल्या. म्हणून असे कट आणि एक्सटेन्शन असलेले प्लॉट वास्तुशास्त्राला मान्य नाहीत. म्हणून गोमुखी आणि व्याघ्रमुखी दोन्ही प्लॉट हे दोषकारकच आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी गोमुखे चांगलं आहे आमचं प्लॉट असं म्हणण्याची काहीच गरज नाही, तर तो करेक्ट करून घ्यायला पाहिजे. जरी गोमुखी असला तरी तुम्हाला त्याच्यावर काही करावं लागणार आहे, व्याघ्रमुखी असेल तरी सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. तसं गोमुखीमध्ये गेलं आणि घर बांधलं गोमुखी नाही. त्यामुळे गोमुखी आणि व्याघ्रमुखी हे दोन्ही प्लॉट हे दोषकारकच आहेत. त्याला इलाज करावे लागतात, त्याला स्ट्रेट करून घ्यावं लागतं. मधला जो भाग येतो चौकोनी किंवा आयताकृती त्याच्यामध्येच तुम्हाला भावना म्हणजे वास्तू बांधायला लागते. कळलं? समजलं. असं तर तुम्हाला यातला फरक नक्कीच कळला असेल. जर खरंच तुम्ही नवीन फ्लॅट्स खरेदी करायला जात असाल, नवीन प्लॉट तुम्हाला घर बांधणीसाठी तुम्ही खरेदी करायला जात असाल, जर तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी आल्या, काही समस्या आल्या, काही दिशेबद्दल समस्या आल्या, काही वास्तूमधील फरक तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, वास्तूमधील काही समस्या आल्या तर नक्की काकांना संपर्क साधा. आम्ही आमच्या व्हिडिओ खाली तुम्हाला त्यांचं नाव, त्यांचा नंबर नक्कीच कळवतोच. त्यावर तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधू शकता. ते तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि पुढची व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ आम्ही. धन्यवाद.